हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालच्या दिसांतू राक्षसीन पुराय सीतेक कत्ता म्हणनी भिबयतना रावणा मरडिकोन गे म्हूण सांगून वताय करतना ती जटामुळे लेखली राक्षसी ती तिक स्वप्न दिशेल विषयी सांगता त्या वेळार आणि रावण कशी सीतेन आकाश मार्गांतू संचार करलेले पळिल्ले रावणाले नाश पळिल्ले ततसा श्रीमती बाला भर्तृविजय अर्चिता ते पुरय सांगले म्हूण म्हणटना तीण सांगतना रावणान ते अल्पशिलेले आंगारी दक्षिण दिका वच्चे पळिल्ले असल पुरे स्वप्नांतूल वृत्तांत तीण सांगतना ती सीतादेवीक दाव दोळो दाव भुज दाव जांग पुरे उडता म्हूण सांगून वाल्मिकी सांगताची दृश्यतेच्या स्फुरश्चक्षु पद्मपत्रमिवायतम म्हूण सांगून म्हळ्यार स्फुरह चक्षु चक्षु म्हळ्यार दोळो भुजू सकडी उडता तिका म्हूण म्हणटना त्या वेळार पुराय जन एक पण तिका संतोष जाता सीतादेवीक मेर पुराय जन मौन जाता वापस तिका दुःख जाता त्या वेळार ती मस्त रामाल उडगास करून त्या स्वर्ण जिंकेचे एक विशया चमकलेलेची म्हाका रामाल दुखून दूर जेवचे जाल्ले लक्ष्मणाक हांव बिश्टायले वचून ते स्वर्ण जिंके हाडू राम चमकला तुका रक्षण करूं वच्चे जायना म्हणून निजावन मिगेल वैरी आम्माल इतले प्रीती दवरले लक्ष्मणाक हांव अपमान केलें नमे म्हूण सकडी लक्ष्मणाल उडगासू रामाल उडगासू सुमित्रेले कौसल्यले सकडी उडगास काडता आनी यो मिगेले हांव व्यर्थ लय जाता रस नमे हांव इतली पतिव्रत दीक्ष घेवन हांवें व्यर्थ जाल्ले रामा तूं वनवास जाल्ले नंतर अयोध्ये वचून सुखारासच्या पुरो हांव हांगास म्हूण कळना नशी तूं अयोध्येक म्हाका सोडून वच्चो पुरो म्हाका हांगा घेवन आपोवन घेवन वचना नतल्यार तुवें हांव इतले सकड तुगेले खातीर प्रीत केल्लेले पातिव्रत धर्म आचरण केलेले पुरे निश्फल जालें नवें आजी म्हाका मिगेल उडगासो तुमकां कोणाकय ना हांवें जनक आपणी गोत्तस की ना वांगस की ना म्हूण सांगून असल पुराय रितीर ती मस्त दुख्ख करता तेदना ती ते वपास हनुमंतू तीन तशी आसता वपास तीन शिमशुपा वृक्षाक गेल्लेले येवन राबतना हनुमंतू कशी ही कथ रामाल विशयी सांगचे म्हूण सांगून तो आलोचन करता ती आतां पांया स्थितीरच हांव कसल कोरीत तिगेले तर प्रकट जेवचे नाका रामान मिगेल्याक मुद्रे उंगूर दिला मुद्रिका तागेली तें उडयवा तिगेल्या तराक की वडान राम नाम सांगचे जेवो खंयची रिती रावत तीण जीवकाण घेना नशी पळोवचें म्हूण म्हणलेले रितीर तो हनुमंतू मस्त प्रयत्न करता कसल करचें म्हूण सांगून आलोचन करता त्या वेळाक ताका कशी दिसता कसं न्ही म्हूण म्हणल्यार पळय हांव एक करता इक्ष्वाकूणां वरिष्ठस्य रामस्य विदितात्मन शुभानी धर्मयुक्तानी वचनानी समर्पयन इक्ष्वाकू रामाले एक तागेले धर्म कर्म तागेले चरित्रा पुराय चंद करून हांव सांगता तिका एक पडची तशी सांगता त्या वेळार तिका मिगेले वैरी विश्वास येतलो नमे ना नतल्यार हांव हेंची रुपारी तिगेल्या वचून कसले सांगले म्हळ्यार रावणान पेटयला रावणाली ढोंग घेस काय या वपास कसं की कपट नाटक असं तशें पुराय लेखतल नमे ताजे पशी हांव सुरवेक रामचरित्र सांगता ते आयकतन तिगेले
प्रतिक्रिया कशी आसा म्हूण पळया, रिॲक्शन कशी आसा म्हूण पळोवन मागीर सांग कसो म्हूण पळयला सई म्हूण सांगता. तशी सुरवेक सीतेक तागेले वयर विश्वास येवका जाल्यार अब्राहम वृत्तांत सांगता म्हूण सांगून ताका दिसता. तो सांगता फुडें एकलो दशरथ म्हणल्यार राय आशिल्लो. त्या दशरथ इंद्राकय समान जावन आशिल्लो आनी त्या रायाक ताका 4 जन चेडूं जाताची मालगड पूत रामचंद्र म्हूण सांगून चंद्राल बरी तोंड तागेलें आनी तो धर्मिश्ट. तो एक पंत ताका हांव बापसूल उत्तर बद्द करचे खातीर बायलेक भावाक घेवन अरण्या येवका जाता. ते अरण्यांत भोंवतर आसतना तांणी मस्त राक्षस इच्छानुसार रूप धारण करून जनांक ऋषींक पुरे बाद दिवचे पळोवन तांकां पुरय तो संहार करता. मागीर जनस्थानांत 14,000 जनाले राक्षसांगेले जन न्ही जनस्थानांतले 14,000 राक्षसांगेले संहार करता. विशेश जावन तांगेले मुख्यस्त जावन आशिल्ले खरदूषणाले संहार करता. हें आयकून आनी शूर्पणखेले नांक कान पुरे कातरलेले शूर्पणखेन वचून रावणाले दूर सांगता. खरदूषणाक रावण तिगेले रक्षणे खातीर पेटयले तांकांय मारता तो. त्या वेळार रावणाले प्रेरणेन तागेले मावळो मारीचू मायामृग रुपार येता रामाक मोस करता. आनी रावण संन्यासी वेश घालून येवन जनकपुत्रीक अपहरण करता. म्हणटना राम भारी बेजारारी ते जानकीक सोदून 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 अरण्या भोंवतर आसतना एकलो वानर सुग्रीव म्हणून मेळटा. सुग्रीवाक मित्र जावन अग्निसाक्ष जावन मित्र जावन करून घेता तो. मागीर वाली संहार करून ते कपिराज्य सुग्रीवा दिवयसिता. आनी मागीर सुग्रीवाले वानर सैन्य 10 दिक्कांत वचून सीतेक सोदीत आशिल्लींची संपातीन सांगिल्लें आयकून समुद्र दक्षिण तिरांत मक्क पेटयलेले मेघेल ओटो मस्त वानर आयिल्ल्यांची तांणी पुरे लंकेचे समुद्राचे तेकडचे तिरार बैसून आसाची म्हाका उड्डू जेता 100 योजन म्हूण सांगून पुरे जनान म्हाका उड्डून लंके वचूंका म्हणलेले खातीर हांव तशें हांगा 100 योजनाचे समुद्र उड्डून हांगा तर आयला. आनी रामान तागेले बायलेल विशयी म्हाका सांगिल्ली ती कशी दिसता कसले करता तिगे लक्षण कसं हांगा एक स्त्रीक हांव पळयतरस रामान सांगिल्ली बरी दिसतरस म्हणून ताणें सांगतना येता रूपम येता वर्णम येता लक्ष्मवतीम चताम अश्रौशम राघवस्याहम सेयमासादिता मया. हांव रामान सांगिल्ली बरी ते ताण सांगिल्ले रुपाची ताण सांगिल्ली रूप लक्षणाची एक स्त्रीक पळयतरस हिची जेवो सीते आश्च्या पुर्वे जनकपुत्रे आश्च्या पुर्वे म्हूण म्हाका दिसतरस म्हूण सांगून ताण रबयल कय. विररामेव मुक्तासौ वाचम वानरपुंगवः ताण उत्तर रबयले. जानकीच्या पितच्छ्रुत्वा विस्मयम परमाम गता. ती भारी आश्चर्य जाली तिका. त्या वेळार ती मस्त भंय जाला. तिगेले मुद्याळोची चंद केसू ते तोंड भारी चंद तिगेले ते मुद्याळ केसांतू ती वैरी पळयत खंय गळ वयर करून शिमशुपा वृक्षार दखून कोणकी उलयता. मिगेल रामाल काणी सांगता हेवय रावणाल कसले जेवो एक गुडचारा पेटोवन अशी म्हाका बांकड कोर पळयतले रावण म्हणून सांगून वैरी पळयतन तिका ते न्हिजावन हनुमंतान उलयले ते ती वैरी पळयता तिका सोदून 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 खंयकी एक पल्ल्या मध्येंतू एक सुर्याल इतले उजवाड असोचो वानर दिसतरच तिका. ती पळयता समज वपासय तो धवे वस्त्र न्हेसून आसकय आनी दोळ तागेले पिंगाक्ष म्हणचे पिंगाक्ष म्हळ्यार केसरी बण्णा दोळ मांकडांक पुरय तशीची. ते पळयतना एक पंत ती भित्तकय भित्त म्हळ्यार ती रावणान जेव पेटोवन आसचे पुर्वे म्हूण सांगून म्हळ्यार भंय जेवची तिका. साददर्श कपीम तत्र प्रश्रितम प्रियवादिनम. तो ती पळयता थंय एक प्रियवादिनम तिका प्रितीचे पुरे विशय सांगला ताणें
कोणश्च पुरतो म्हण पळयतना थंय तिका मांकड दिसता एक. मैथिली चिंतयामास विस्मयं परमं गता. आश्चर्य दिसतं तिका. एक वानर इतले पुराय विषयी सांगता ते मनुष्य भाशेर उलयता, संस्कृतान उलयला तो. म्हणटना हे वानर बद्द वानर वे वानरांक उलोवचें जाता की तो रावणान पेटयला कसले जेव भयंकर रूपाचे वे म्हूण सांगून एक पंत ती आलोचना करता काही भैयानाची रामा लक्ष्मणा म्हूण सांगून आपयता ती. त्या वेळार भारी तीक एक पंत आपयता मागीर तिका लज्ज जाता. लज्ज जावन ती हळूची कोणाकय एकपणाशी आतां त्या राक्षस्यांक ऐकल्यार वापस उठना तिका बिश्टाचे सुरू करताचे म्हूण सांगून ती हळूची रोदन करतरस म्हाका हें सोपन पडली दिसता म्हूण तेव्हांय लेखता ती. कडेरी पळीत ती वपासय म्हाका तें सोपन की बदक थंय कसले जेव आसवे म्हूण पळयतना वपासय पळयता. वपासय पळयतना थंयची वपास तें मांकड दिसता तिका. ती भंयान एक पण बोदू चुकल्या वरी जाली तिका. मागीर वपास जाग्रत जाली की ಸ್ವಲ್ಪ वेळान एक पण ती बोध चुकलं भंय जाता तशीच बोध चुकची म्हळ्यार बोध चुकून पोड का म्हण ना एक पण मन स्तब्ध जाता पळय कसले जोर भंय जावप आमगेलें मन स्तब्ध जाता ताका बोध चुकिल्ली स्थिती म्हणजे तशी जाली तिका. मागीर वपास एक पण मन तिगेली स्थिमीत आयली कुडले ती लेखता खंय स्वप्ने मयायम विकृतोद्य दृष्टः. हांव हें कपीक पळयलेलें मेगल स्वप्नांत चप्रो शाकामृग शास्त्रगणे ही निषिद्ध ते विकार रुपाचे निषिद्ध रूप ते पळोवचें नज न्हिजावन म्हळ्यार मांकड स्वप्नांत न्ही पळोवचें नज म्हूण जेवस दिसता. ती तशी सांगतरस पळोवचें नज आशिल्लें एक अनर्थ सुचक जाल्ले वानराक हांव स्वप्नां पळयलें. कसले जेव ते वानरां पळयले निमती मेगेले रामा कसले वायट जावचें नाका, लक्ष्मणा कसले वायट जावचें नाका, मेगेल हांव जनकराय संतोशार आसो म्हूण ती देवाले मागतकी. आनी मागीर लेखतकी सपनों भी नायम नहीं मे अस्ति निद्रा. म्हाका कितलेकी काळ दुखून न्हीद न्ही ना आशिल्लें म्हणटना सोपन येवचें केन्ना न्हिदेन न्हय तशें जाल्यार हें सोपन न्ही जाल्यार म्हाका हांगा दिसची रूप हें बदवे कोणाश्च पुरो. आनी कसं म्हळ्यार सगळो दिसू त्या रामाल विशयूची निरंतर स्मरण करून आसचें हांवें. ताजे मद्देन तो रामाल काणी हांव आयकल्ली न्हय म्हणटना मेगेल माथ्यान तूं सगळें राम बोर्न म्हाका कसं कसं की दोळ्यांत दिसता की हांव रामाल विशयी चिंतन करून कोणकी रामाल विशयी सांगल्या वरी हांवें लेखलें दिसता. मेगेल मनान तो रामाल विशयी येतशें पळय कोणेय म्हाका सांगिल्लें न्ही हांगा जाल्यार हें सोपन न्ही न्हिद न्ही हांव म्हणटना कपिरूप पळय दिसता ते उलयलें आयकता ते म्हाका तें सोपन दिसचें की तें बद्द की बद कपिरूप पळयलां की सगळो दीस रामाल उडगास करून रामाली काणी आयकलेली वरी जाता की म्हाका कसं लश्च पुरे म्हाका कसं जत म्हूण सांगून मनान तूं वचना मोह कसं बसती ही मेगेले म्हूण सांगून ती लेखता कळ्ळें. तशी त्या वेळाक तिका हें कोण सांगून आसच्या पुरो म्हूण सांगून ती पळयतरस कोण आसच्या पुरो म्हणून थंय न्हिजावन वाल्मिकी रामायणांत सांगता तो साम गायन विशारदुके कोण हनुमंतू. तशी रामचरित्रा बारीचंद करून सांगतरस तो भारी एक मधुर स्वरारी रामचरित्रे गायन करतरस तो. तशी तो पळीत खंय शिमशिपा वृक्षांत तो आड जावन बसला तिका आतां ती कसं की आलोचना करता मदें वचून हांव सांगलें म्हळ्यार उद्वेग येवचे नज तशें हांव रामचरित्र सांगता हांवें म्हूण सांगून ताणें छंद करून समग्र रामकथी सांगली की तशी पुराय सांगता कसले अजय महाराजाल पुतू दशरथ महारायो ताका ताचे 3 जन बायलो कौसल्य कैके सौमित्री तांकां संतान जायनी पुत्र कामेश्ट याग केल्ले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न म्हूण म्हळेलें 4 चेडूं जलींची रामाल 16 वर्सां तूं राम सिद्धाश्रमा चमकलो विश्वामित्राल वटू ताटकीक मारले सुबाहूक मर्दन केल्लें मारिचाक दूर धांवडायलें शिक्षण दिलें. मागीर थंय विश्वामित्राल यज्ञ रक्षण केलें थंय देखून मिथिला नगरा विश्वामित्राल वटू चमकलो
शिवधनुस भंग केले सीतादेवीक वर्डीक गेल्ले मध्येन वाटेर येतना परशुरामान तागेल्या युद्धा येतना परशुरामाक वलसानू मागिरी आनी सीते लोट अयोध्ये येवन संतोष रासका म्हूण लेखतना युवराज पट्टाभिषेक कोरका रामाक म्हूण दशरथान आलोचना करतना कैकेयीन कोप्पून युवराज मेगेल पूत जावका रामान वनवासा वचुका म्हूण म्हणटना दशरथान सांगका पडता रामाक. त्या वेळार राम पितृवाक्य परिपालने खातीर सीतेक घेवन वनवासा म्हूण वतना लक्ष्मणूय तांगेल वटू वता. मागीर थंय अत्रे महर्शी मेळटा, अगस्त्य महर्शी मेळटा. तशी मागीर पंचवटीन तो राबिल तेन्ना थंय पक्षराज जटायूय मेळटा. जाल्यार थंय एक मारिचाक मायामृग करून पेटोवन सीतेक तांडून व्हरतना असल थंय दुखून रावणाक म्हळ्यार सीतेक सोदून येता तो जटायू मेळटा. रावणाल व्रतान सांगता. मागीर शबरी पंपा तिराक येवन शबरीक मोक्ष दिवन थंय दुखून सुग्रीव सख्य जाता, वाले निग्रहण करता. मागीर सुग्रीव सीतान्वेषणे खातीर सर्व दिक्कांकय वानरांक पेटयता. हा मत्त दक्षिण दिक्का येयलो हांगा येयला म्हूण सांगून ताणें काणी राबयिल्ले विशय तवळी सांगले. त्या वेळार तिका रामकथानक राबले म्हूण म्हणटना ती कसं म्हाका जेवो मांकड म्हूण सांगून मेगेले सोपन मेये म्हणून ती लेखतर आसतना तो हळूची ती आलोचना करतरस त्या वेळाक हळूची वृक्षार दुखून तोगू दिवन माथ्या वयरी हात जोडसून तिका नमस्कार करून लागीं वता आनी सांगता कानु पद्मविशालाक्षी क्लिष्टकौशेयवासिनी द्रुमस्य शाखामालंब्य तिष्ठसी त्वामनिंदिते. तू कोण हांगा मलिनवस्त्र नेसले जाल्यार वस्त्र लायक मोल्लाच म्हूण दिसता. कमला फुलावरी चंद दोळस तुका. तूं रुखाक गेल्ल्या दोन राबले कोणश्च्या पूर तूं तितली दोळ्या दुखून उद्दा देविंत कसल्याक कसत खातीर रडता तूं. तुका पळयल्यार देवतशी दिसता. तूं देवतवे, नागकन्निवे, गंधर्वकन्निवे, यक्षकी, किन्नरकी कोण तूं? का त्वं भवसि रुद्राणां मरुतां वरान्ने नैमे. तूं रुद्र, मरुत, वसु हांगेल कुटुंबेची जवोबे मस्त चंद केशाची तूं देवता स्त्रीशी म्हाका तूं दिसतरस न्हय म्हणून सांगता तो. आनी म्हणटरस कोण म्हूण तूं सांगेतवे म्हाका. जवो कोणू पुत्र पिता भ्राता भर्ता वास ते सुमध्यमे. हे चंद चेले तूं तुगेले पूतस्वे तुका भावंड सचवे म्हूण कोण तुगेलो अंग कोणेय हांग दुखून तुगेल प्रितीचे परलोका जवो चमकल्याचे अस्माल लोका दमुम लोकम गत्वम तमन सोचशी. तूं तांगेल खातीर जवो रडतरसवे कस खातीर रडता तूं जाल्यार पळयतना क्षत्रिय कन्येशी दिसता. त्या लेकार तूं देवता स्त्री न्हय दिसता म्हूण सांगून न्ही तो गुंडान 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 निमगिता. जाल्यार ती आलोचना करता राक्षसाले मायश्च पुरये म्हूण सांगून ती लेखतरस त्या वेळार मागीर तो सांगतकय फक्कनी तुगेले आंगा लक्षण तोंडा लक्षण सकडी पळयतना तूं राजकुमारी म्हणून म्हाका दिसतरस तुका चांग जातले जाल्यार एक पंत तूं म्हाका सांगतवे. रावणान जनस्थानांत तूं दुखून बलात्कारार अपहरण केल्ले सीते म्हणेल राजकुमारी तूचवे. तूं सत्य विशय कसो म्हूण सांगले म्हूण जाल्यार म्हाका रामाल खातीर हांव तुका सोदूच्या म्हूण येयलें. तूं सीते वय म्हूण जाल्यार तुका सोदूच्या म्हूण हांव आयलो रामाल खातीर. तूं आतां रामाल पट्टा राणी वयवे म्हूण म्हाका सांग म्हूण म्हणटना ती हनुमंताक पळयतकय सुरवेती भित्ता. हनुमंतान तोगू येतना तागेल लागींची तिगेल लागीं 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 येतरस त्या वेळार ती भित्ता कसने यथा यथा समीपम स हनुमान उपसर्पति तथा तथा रावणम सातम सीता परिशंकते. सुरवेक कसं गेला तिका ताण लागीं येता येता तिका भंय शूर जाला. मागीर ती ताणें रामाले विशय पुरय सांगतना कथनी सांगले नंतर
तो ती भितरस मागीर तिका संशय जाल्यार आत्त तिका संतोश जालो ताणें तूं सीतेच वय म्हूण म्हाका सांग म्हूण म्हणटना त्या वेळार ताका भारी तिका भारी संतोश जाता. ती सांगता वय विदेहराय आली जनकाली धूम हांव मिगेल नांव सीत म्हणून तूं सांगेल रामस पळय तागेल बायल हांव तागेले घरांत हांव 12 वर्ष काल संतोशार आशिल्ली. 13 वर्सांनी रायान दशरथान ताका राज्यान तूं अभिषेक करका युवराज म्हूण सांगून अभिषेक करका म्हूण ताण तयार करतना कैकी म्हणिल्ली राणी दशरथाली ती सांगतरस हांव रामा बिनी तूं अभिषेक केल्ली म्हणजे न पिबेयम न कादेयम हांव खायना जेवना येशमे जिवितस्यांतो रामो यद्यभिषिच्यते रामाला अभिषेक जाल्ली म्हणजे आतां इका मेल्ली म्हूण ल्याक म्हूण सांगतरस आनी तूं म्हाका वर दिल्ला त्या वर बद्द कोरका जाल्यार रामा रान्ना पेटय मिगल पुत्ता पट्टाभिषेक करी म्हणून सांगता. त्या वेळार दशरथ सत्यवचन न्हय ताका कसं करचें म्हूण कळना दिल्ला वय तिका वर त्या उडकास कोरून कैकेयीलें उत्तर आयकून ताका न्हिजावन बोध चुकता जाल्यार रायान सांगिल्लें उत्तर आयकता न्हय ताका तो रामा लेक निमगू कापडता ताका रायान सांगिल्लें उतर आयकतना रामू हांव जायत म्हाका पट्टाभिषेक नाका ना तूं आम्मा दिल्लें उतर हांव बद्द करता म्हूण सांगून तो रान्ना म्हूण वनवासा भायर सरतना हांव तागेल वटूची आयली हांव ताका सोडून राबना म्हूण म्हणलें. मागीर लक्ष्मणूय आमगेल वटू आयलो. तशी आमी दशरथा आदेशा प्रकार रान्नांत येयलीची बारी भयंकर जावन आशिल्ले दंडकारण्यांत आमी प्रवेश केलेले. थंय दुश्ट रावणान म्हगेलें अपहरण केल्लें. आतां म्हाका 2 म्हयनो वांचूक अवकाश दिला. 2 म्हयने जाले कुडले म्हाका तो खतखते तेजे भितर हांव मोरका म्हूण सांगून लेखला म्हणून तो सांगता तो सीते हनुमंताले सांगता 2 म्हयने थंय म्हाका ताण समय दिला नानतल्यार हांव 2 म्हयने भितर मरचें म्हूण लेखला म्हणून म्हणटना हनुमंता बारी दुख्ख जाता जाल्यार तिक्क समाधान करता. हे देवी हांव रामाला आज्ञे प्रकाराची हांगा आयला. हांव रामाल संदेश तुका घेवन येयल्या. तूं कशें आसा म्हूण ताण पळोवन यो म्हणला. राम सौख्य आसा तूं सौख्य आसा की ना म्हूण सांगून ताण पळोवचें सांगला. आनी तुवें सांगिल्लो राम सर्व वेद गुप्त आशिल्लो सर्व अस्त्र शस्त्र प्रयोग गुप्त आशिल्लो तेंच रामान तूं कशें आसा म्हूण पळोवन येवका म्हणला म्हाका. लक्ष्मणानय सांगला तुका पळयलें म्हूण जाल्यार लक्ष्मणान तुका शिरसान मन केला म्हूण सांगका म्हूण सांगून हे पळय हनुमंतान सांगतना तिका भारी खूश जातकय सांगतकय कल्याणी बत घातेयम लौकिकी प्रतिभाती मा एति जीवंतम आनंदो नरम वर्ष शतादपि मनुष्यान जिवंतेस म्हूण जाल्यार 100 वर्ष नंतर जाल्यार ताका सूख मेळटा म्हणल्यार खंडीत म्हूण सांगिल्लें. आतां म्हाका दिसतर आसा बदची हांव इतले काळ वांचिला की सार्थक जालें म्हाका चांग एक विशय मेळ्ळी न्हय म्हूण सांगून ती रामाल न्ही लक्ष्मणाल विशय ऐकूचें मेळ्ळें म्हूण सांगून ती हनुमंताले सांगता. आतां तांगेले मदें परस्पर एक विश्वास वाडलो. तयो समागते तस्मिन् प्रितीरुत्पादिता अद्भुता एक विश्वास वाडलो. तशें मागीर उलोवचें सुरू केलें ताणें. हनुमंतू त्या वेळार तिगे लागीं येता जाल्यार तिका पळय आतां फुडें इतले काळ हनुमंतान उलयतना तिका रामाल विशय उलयतना संतोश चलता गेल्यार ती प्रत्युत्तर दिल्लें उलयलें जाल्यार हनुमंतू ताका ही रडतना ही बेजार करतना समाधान करुया म्हूण दिसता. चिके तांगेले मदें तो विश्वास वाडलो न्हय. तशें हनुमंता तिगे लागीं येतरस यता यता समीपम स हनुमानुपसर्पति तथा तथा रावणम सातं सीता परिशंकते
तिका दिसली काही वा रावणोसच्या पूर्वे इतले वेळ दूर राबून रामाला काणी सांगून आता लाग्येवच्या जेव्हा उपक्रमण करतवे लाग्येवच्या पळीतवे म्हूण सांगून तिका संदेह जलके अयो आवा गेल्या का सलगेर उल्लचानच जेशील नव्हे वेश बदल करून येईल तोच रावण योच की म्हूण सांगून दिसत काही ताम अशोकस्य शाखाम सा विमुक्त अशोक करशता तिका बारी दुःख जलके कई चमकले रे या रावण म्हाका बाद दिवन खत्तन मे आत कपिल रुपारे विचा शुरकेल म्हूण सांगून ती धरलेले वृक्षा ಕೊಂಬಿ सोण थंय चिन्नलार बडल्ल न्ही बसली पाप मागीर आनीकी भंय जाल्ले तो लागीं येता येता जाल्यार ती ताका माते वयर करून पळयना मागीर जाल्यार हनुमंत मात्र तिका लागीं येवन नमस्कार करता आनी नमस्कार करतनाय ती ताका पळयतकी आनी भंयान सांगता काय मायां प्रविष्टो मायामी यदि त्वं रावणः स्वयं उत्पादयसि मे भूयः संतापम तत् न शोभनम एकत वेळे मोसगार रावण तूची जाल्ली म्हूण जाल्यार मायामी कपट नाटकाचो रावण तूची जाल्लो म्हूण जाल्यार तूं वपास म्हाका मोस करूं येवन दुख करलें म्हूण जाल्यार तुका काय चांग जाता म्हूण लिखूं नको रावणा म्हूण तशें न्ही ती सांगता स्वं परित्यज्य रूपम यः परिव्राजक रूपद्रक जनस्थाने मया दृष्टः त्वं स एवासी रावणः पळय ते दिसू तुगेलें निज रूप सोणू संन्यासिल वेश घाल न्हू जनस्थानान तूं आईल रावण तूं म्हाका तांडून मेललो तोच येता तूं वानराल रुपार जेवो आयलावे तुका खंयची रूप जाल्यार स्वेच्छेरी धारण करूं जाता हांव हांगा उपासान भारी दुख्खारस कृशकाय जावनस नित्राणेरस आनीकी दुःख जावची तशी करूं नका तुका बरी जायना जेवो आतां ती वपास सांगता जेवो एकाच वेळ मेगेले संदेह रावण म्हूण आसच्या पुर्वे इतका म्हूण म्हळ्यार म्हाका मनांत समाधान आसा तुका पळयतना यदि रामस्य दूतस्त्वं आगतो भद्रमस्तु ते पृच्छामि त्वां हरिश्रेष्ठ प्रिया रामकथा हि मे एकच वेळे रामाल दूत तूच जल्ला म्हूण जाल्यार तुका देव बरी करो हे वानरा म्हाका वपास रामाल काणी तूं सांगतवय हांव आयकता इतका म्हूण म्हळ्यार म्हाका रामाल काणी आयकूच म्हळ्यार भारी प्रिती म्हाका रामाल काणी तूं सांगतवय इतक अनेक विशय आसा इतक म्हळ्यार अहो स्वप्नस्य सुखता याहमेव चिराहरता प्रेषितं नाम पश्यामि राघवेण वनौकसम हांव अपहरण जावन म्हगेल मस्त दीस जाले आतां हांव रामान पेटयिल्ले एक वानरा पळयत म्हूण जाल्यार हें स्वप्न की बद्द म्हूण गोतना एकच वेळे म्हगेल मनान तुचे आईल विशय जाल्यार रामान एक वानरा पेटयला तो वानर हांगा शोकवन आयला हांव बशिल्लें रुखाले आयला बैसून तो रामाल काणी म्हाका सांगता हें बद्द सपन जेवो हांव उही करचें म्हूण जाल्यार हेंवूय म्हाका संतोश दिता इतक म्हूण हांव तशें पुणी रामाल उडगास करता करता एक अनुभव म्हाका रामाल विशयी एक वानरान येवन सांगलें म्हणलेलें अनुभव सपनापणी जालें न्हय म्हूण म्हणलेलें एक संतोश आसता म्हाका म्हूण आनीक म्हणटा पक्कनी हांव स्वप्नापणी रामाक आनी लक्ष्मणाक पळयलें म्हूण जाल्यार आत्महत्या खंडीत करूंक घेना जाल्यार म्हाका स्वप्नय पळना न्हय म्हूण सांगता हें स्वप्न वही बे नाहम स्वप्नमिमं मन्ये स्वप्ने दृष्ट्वा हि वानरम इतक म्हूण म्हळ्यार हें स्वप्न म्हूण म्हाका दिसना इतें म्हळ्यार हांव आतां येद्रा वानरां पळयतरस स्वप्नांत तूं वानरां पळयल्यार चांग जायना म्हणटाची हांव येद्रा वानरां पळयली देखून दिसता म्हाका मना एक संतोश जाता स्वप्न न्हय तसल्यार ये म्हूण सांगून एक पण म्हणटकी मागीर म्हणटा सगळो दीस हांव वता आनी बशीन पित्त जावोवे म्हाका तशें जावन म्हाका रामाल काणी आयकुचें एक वानरान सांगचें सकडी म्हाका दिसतवें हें कसन हें म्हूण सांगून ती गेले मनांत पुंखान पुंख भावन येतरस विंगड एक पंती हांव पळोवचें बद्द म्हूण लेखता एक पंत रावणाल नाटक म्हूण लेखता एक पंती लेखता ना रावणाल नाटक जाल्यार म्हाका दुख्ख चड जाता तशें आतां म्हगेले मना संतोश जातरस म्हूण तिका दिसतरस हें स्वप्न खंडीत न्हय कित्याक म्हळ्यार स्वप्नांत वानरां पळयल्यार वायट म्हणटाची म्हाका कसो की संतोश जाता मनांत हांव एक नमने मनांत म्हगेल भ्रमित बुद्धी नाही आहे बद्ध बुद्धीची इत्याक म्हळ्यार वानर हांव बद्द पळयत रस तशें पुराय तिगेल मनांत भावना
वैरी तोग्गुಜ तरस ಒಟ್ಟು त्यावेळा रे तिगेल इतले स्वगत उल्लयतन्नवे हनुमंतू तिगेल तागेल मना कळता इक मस्त चिंत जल्ला बद्दकी पट्टी म्हूण सांगून त्या वेळा तो अपास रामाल विशयी सांग म्हणेल न्हू देण अपास सांगत की सूर्याल इतलो तेजस्वी जावन नाशिल्लो चंद्राल म्हणके लोका पुराय संतोष दितलो कुबेराल म्हणके श्रीमंत जावन नाशिल्लो महाकिर्तिवंत जावन नाशिल्लो विष्णू म्हणके पराक्रमशाली जावन नाशिल्लो रामू अयोध्येंतू विराजमान जावन नाशिल्लो तो कसलकी एका कारणान वन आयला बायलेकनी घेवन ते पुरे तो सांगता वापास म्हणटा सत्यवचन रामू मन्मताल इतलो चंदू ऐश्वर्यವಂತು ಕಾಂತಿಮಂತು ರೂಪಮಂತು तसल रामू अंगात पंचवटींतू आशिलो आतां सीते सोदून एकडे येवन दक्षिण तीरा समुद्रात देवला म्हणून सांगतरस आनी वापासय सांगता की कसलें म्हळ्यार अपकृप्य आश्रमपदान रघुरूपेण राघवम शून्ये येनापनीतासी तस्य द्रक्ष्यसी यत् फलम मृगरूपान रामाक म्हळ्यार मायामृग जावन रामा दूर व्हेल्ले कोणेय नातिल्ले वेळा येवन तुका अपहरण केलें न्हय तो पापा फल तो शीघ्र अनुभव करता म्हळ्यार कोण रावणाक शीघ्र कसं की वायट चित्ता म्हळ्यार अर्था रे वानर म्हळ्यार रे हनुमंतू सांगतरस आनी सांगता की राम येता रावणा वग्गी शीघ्र रावणा दिश मारता इतली सांग म्हूण रामान दूत जावन म्हाका तुगेल्याक पेटयला तुगेल वियोगाचे दुख्खान तोवय बारीक रश जाल्ला आनी कोणेय थंय संतोश अर्णांची तूं मात्र दुख्खीत न्ही आम्हा थंय रामूय तितले दुख्ख पावतरस म्हणटा मागीर सांगता की लक्ष्मणान तुका नमन केला सुग्रीव म्हणलो रामालो वानर मित्र तोवय तुगेल क्षेम निमगी म्हूण मेगेल्या सांगला हे विदेह पुत्री आमगेले अदृश्ट कितकी तूं वांचूनस तशी सुग्रीव लक्ष्मण राम पळय तुका निरंतर स्मरण करतरसची आनी शीघ्र युद्ध करून रामाक लक्ष्मणाक सुग्रीवाक पुराय हांगाचे राक्षस सैन्याक रामू लक्ष्मण सुग्रीव येवन चलवा न्हू मागीर तुका शीघ्र हांगा दुखून रामू आपोवन व्हरता तशी हांव हनुमंत म्हूण म्हणलेलो कपी हांव सुग्रीवाल मंत्री जाल्यार रामकार्या खातीर समुद्र उड्डून लंघन करून हांगा लंका नगरांत तो हांव आयला म्हणून सांगता तो आनी देवी तूं हांव रावण हांव कसं की खंयची रुपार येवन तुका बादीत म्हूण लेखल्यार तूं मेगेल वयर शंकी करूं नाका आबद रामदूतूची हनुमंत म्हूण मेगेल नांव मेगेल उतरा वयर तूं विश्वास दवरी म्हूण हनुमंत सांगता सीते ताका कसं सांगता म्हूण म्हणलें पैती दिसा रामायण आमी पळोवया आज सांगेल सर्वई श्रीरामचंद्राले गुरुमुख्य प्राणाले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।